मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या दिल से डीके गुरु या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आताचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल, बघायला थोडीशी तुम्हाला त्रास होत असेल तरीसुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज जो व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करत आहे त्या व्हिडिओला स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही, कारण तो व्हिडिओ आहे एका अतिशय महत्त्वाच्या ॲपचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे आणि या ॲपचं नाव आहे रीड टू मी। आता रीड टू मी हे ॲप जे आहे हे ॲप विद्यार्थ्यांचं इंग्रजी वाचन सुधारण्यासाठी, इंग्रजीच्या वाचनाचा त्यांचा सराव होण्यासाठी आणि इंग्रजी विषयाबाबत अधिक विद्यार्थ्यांचं ज्ञान, विद्यार्थ्यांची भीती कमी होण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं ठरणार आहे हे ॲप। आणि या ॲपचा वापर करण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडूनही सूचना करण्यात आलेल्या असतील की सर्व विद्यार्थ्यांनी, शाळेतील शिक्षकांनी हे ॲप वापरावं। विद्यार्थ्यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर ते इन्स्टॉल करावा आणि त्याचा वापर करावा, या सूचना जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडूनही आपल्याला मिळाल्या असतील, किंबहुना त्या SCERT कडून सुद्धा आपल्याला मिळण्याची शक्यता आहे। तर हे ॲप कसं वापरावं, या ॲपमध्ये आपण लॉग इन कसं करावं, पुस्तकं कशी डाउनलोड करावी आणि त्याचे वेगवेगळे जे फीचर्स आहेत त्याचा वापर कसा करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे। व्हिडिओ थोडासा लांबण्याची शक्यता आहे, कारण आपण डिटेल्समध्ये ते माहिती घेणार आहोत, कारण तुम्ही जर शिक्षक असाल, विद्यार्थी असाल किंवा पालक असाल, या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय सोप्या भाषेतला आणि सोप्या कृतीतला ठरणार आहे। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे, जर का तुमच्यापैकी अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला उघडणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका। तर ठीक आहे मित्रांनो, सुरू करूया आजचा हा झकास व्हिडिओ। तर मित्रांनो, रीड टू मी हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर जाण्यासाठी मी इथं सर्च करतो, इथं सर्चमध्ये मी टाकतोय आणि इथं प्ले स्टोअर मी माझं उघडलेलं आहे। प्ले स्टोअर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असते, जिथून आपण वेगवेगळे ॲप डाउनलोड करतो। तर या ठिकाणी या सर्च विंडोमध्ये आपल्याला इथं टाईप करून टाकायचं आहे रीड टू मी स्टुडंट एडिशन। इथं आता आलेलं आहे बघा खाली, त्याच्यावर मी क्लिक करतो। इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इन्स्टॉल हे शब्द दिसत असेल, हा इन्स्टॉलवर आपण क्लिक करायचं आहे। हे ॲप आता इन्स्टॉल होण्यासाठी सुरुवात झालेलं आहे। तुमचं जर नेटचं स्पीड बऱ्यापैकी असेल तर हे ॲप अतिशय लवकर इन्स्टॉल होणार आहे, कारण त्याची साईज तुम्ही बघू शकता, फक्त 7.1 MB अशी त्याची साईज आहे। आता बघा हे पटकन इन्स्टॉल होत आहे किंवा डाउनलोड होत आहे। डाउनलोड झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचं आहे आणि त्याचे पुढचे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला त्रासिक होत असेल तर मी त्याबद्दल पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आपण फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण हा व्हिडिओ याच पद्धतीने करावा लागणार होता, म्हणून मी असं करतोय। तर हा व्हिडिओ तर हे ॲप आता डाउनलोड झालेलं आहे आणि आता इथं मी ओपन करतो। तो ओपनचा ऑप्शन तुम्हाला कदाचित तिथंच मिळेल। आता रीड टू मी हा लोगो तुम्हाला दिसतोय। हे ॲप ओपन झाल्याबरोबर आपण त्याच्या अकाउंट क्रिएशनसाठी जाणार आहोत। तर आता इथं अकाउंट क्रिएशनसाठी आपल्याला विंडो येणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथं स्टार्ट नाऊचं हे बटन आलेलं आहे, तर या स्टार्ट नाऊवर आपण क्लिक करायचं आहे। स्टार्ट नाऊवर गेल्यानंतर आपण इथं आपल्याला 2 पर्याय आले बघा, एक आहे एंटर युअर मोबाईल नंबर आणि दुसरा आहे ईमेल ॲड्रेस। आता हा व्हिडिओ मी जास्तीत जास्त विद्यार्थी फ्रेंडली कसा होईल त्याचा विचार करणार आहे, त्यामुळे मी ईमेल IDचा पर्याय वापरणार नाही, कारण तो ऑर आहे, मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस वापरायचा आहे। त्यामुळे मी आता इथं मोबाईल नंबर वापरणार आहे। इथं माझा मोबाईल नंबर मी एंटर करतोय, तर माझा मोबाईल नंबर एंटर करतो मी। ठीक आहे, आता मी मोबाईल नंबर दुसरा टाकलेला आहे। आता आपल्यासमोर हा फॉर्म आलेला आहे। आता हा फॉर्म आपण भरायचा आहे। या फॉर्ममध्ये काय काय माहिती आहे बघा, फुल नेम, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर आहे सिलेक्ट युअर ग्रेड, त्यानंतर आहे सिलेक्ट युअर बोर्ड, स्कूल लोकेशन आणि ईमेल ॲड्रेस। हा ईमेल ॲड्रेस काय कंपल्सरी नाही। आता तर आपण एक एक माहिती भरूया। मी थोडंसं भरताना तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसणार नाही। इथं आता मी नाव टाकतोय, मी आता इथं माझ्या मुलाचं नाव टाकतोय। फुल नेम म्हटले तरी मी फक्त नाव आणि आडनाव टाकतोय। तर इथं एंटर पासवर्ड, इथं एंटर पासवर्डच्या ठिकाणी आपण आपल्याला लक्षात राहील असा एखादा पासवर्ड टाकायचा आहे। त्यासाठी मी इथं समजा 1 2 3 4 5 6 7 8 अशी 8 अंक इथं टाकतोय।
त्यानंतर सिलेक्ट ग्रेड क्लासमध्ये आपण टॅप करायचं आहे. आता माझा मुलगा आहे समजा 6वीला, तर मी 6 हा अंक निवडतो. तुमचा शाळेत तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्याकडे जी इयत्ता आहे ते तुम्ही निवडायचं आहे. आणि जर तुमच्याकडे समजा तुम्ही जर पालक असाल तर तुमचा मुलगा ज्या इयत्तेला आहे ती इयत्ता तुम्ही निवडायची आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे 2 मुलं आहेत, एक या इयत्तेत आहे एक त्या इयत्तेत, तर रजिस्ट्रेशन करताना एकाच कुठल्या तरी विद्यार्थ्याची किंवा मुलाची इयत्ता टाकायची आहे. नंतर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर क्लास सिलेक्ट झालेला आहे. आता बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. इथं आपलं महाराष्ट्र बोर्ड इथं मी सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट युअर लोकेशनवर जायचं आहे. इथं सुद्धा राज्य आलेले आहेत. इथून सुद्धा आपलं ऑब्वियसली महाराष्ट्र राज्य आपण घेणार आहोत. त्यानंतर ईमेल ॲड्रेस काही टाकायची गरज नाही. इथं परत एकदा हिरवं ॲरो आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. हिरव्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता पुढं घेऊन गेलेलं आहे ते. इथं परत हिरवा बाण दिसतो पण आपण पुढे जाणार आहोत ऑटोमॅटिक. हे बघा आपण पुढे जाऊ ऑटोमॅटिक. आता इथं खाली काही मेनू आलेले आहेत बघा. माय डॅशबोर्ड, टेक्स्टबुक, माय प्रोग्रेस आणि माय अकाउंट असे 4 मेनू खाली दिसत आहेत तुम्हाला. आता ते मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं माय डॅशबोर्ड आहे, इथं माय टेक्स्टबुक आहे आणि त्याच्या पुढं अजून 2 मेनू आहेत, माय प्रोग्रेस आणि माय अकाउंट. तर पहिल्यांदा आपण या माय अकाउंटवर जायचं आहे. माय अकाउंटवर गेल्यानंतर इथं आपल्याला आपली प्रोफाईल एडिट करायची. इथे एवढे मुद्दे आहेत, माय प्लॅन्स, माय इनोव्हाइस, हे पेड व्हर्जनसाठी होतं. आता इथे हे आपल्याला फ्री आहे. इथं हा जो माय प्रोफाईल हा जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय, या माय प्रोफाईल या ऑप्शनवरच्या या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ॲरोवर गेल्यानंतर आपली ही प्रोफाईल इथं दिसते बघा. चिन्मय कांबळे वगैरे वगैरे दिसते, त्याचा सगळा मोबाईल नंबर वगैरे. आणि हे आपल्याला एडिट करायचे. एडिट प्रोफाईल इथं ऑप्शन आहे, त्या एडिटवर आपण क्लिक करायचं आहे. एडिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं बाकीची सगळी माहिती आलेली आहे. महाराष्ट्र बोर्ड, स्टेट महाराष्ट्र आलेलं आहे. आता इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्टवर क्लिक करा आणि आपल्याला आता इथं माझा सांगली जिल्हा आहे, तर मी इथं आता सांगली जिल्हा निवडणार आहे. हे बघा हा सांगली जिल्हा आहे, तर मी सांगली जिल्हा सिलेक्ट केला. त्यानंतर आता इथं शाळेचा UDIS नंबर टाकायचा आहे. तर ते मी शाळेचा इथं UDIS नंबर टाकतो. त्याच्या शाळेचा जो हा मुलगा आहे त्याचा. ओके. आणि हे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरती जायचं आहे आणि इथं सेव्ह चेंजेसवर क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेस केल्यानंतर थोड्या वेळाने हे चेंजेस जे आहेत ते सेव्ह होणार आहेत. थोडा वेळ लागतो याला. हे बघा डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली. आता या बरोबर चिन्हावर मी क्लिक करतो. तर हे प्रोफाईल अपडेटचं काम आपलं झालेलं आहे. आपण आता परत इथं बॅक जाऊया. बॅकवरून तुम्ही हा व्हिडिओ समजून घ्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा या पद्धतीने जर कृती केली तर हे ॲप आपल्याकडे इन्स्टॉल होणार आहे. याचा उपयोग खूप छान आहे. तर परत बॅक जातोय मी. सॉरी, बॅक जायची गरज नाही. खाली हे सगळे मेनू आलेले आहेत. आपण माय डॅशबोर्डवर आहोत असं समजा. आता इथं परत आपण पहिल्या 4 मेनूमध्ये आलो. इथं आपण अकाउंटमध्ये आपण आपली प्रोफाईल अपडेट केली. आता आपण जायचं आहे माय टेक्स्टबुक. त्याच्या अगोदर इथली जरा माहिती सांगतो. हे जे तुम्हाला डॅशबोर्डवरच्या ह्या काही गोष्टी दिसत आहेत, तर इथं बघा रीड युअर स्कूल टेक्स्टबुक. इथं जाऊन तुमच्या शाळेची पुस्तकं म्हणजे तुमच्या इयत्तेची पुस्तकं डाउनलोड करतात. लाईव्ह इंग्लिश क्लासेस सुद्धा इथं आहेत. इथं परत आणखीन काही गोष्टी त्या 6वीच्या मानाने ज्या काही गोष्टी आहेत, चॅप्टर 1 वगैरे. परत काही ग्रामरचे काही पंक्च्युएशन्स, सिंग्युलर प्लुरल, नाउन्स, वर्ब्स अशा काही गोष्टीसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी दिलेले आहेत. आउट ऑफ टेक्स्टबुक म्हणजे टेक्स्टबुकच्या बाहेरचे तुम्हाला काही गोष्टी इथं करायला मिळणार आहेत. अंडरस्टँडिंग डायरेक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथून तुम्ही करू शकता या डॅशबोर्डवरच्या. आता हे डॅशबोर्डच्या ह्या काही गेम्स होत आहेत बघा. कन्फ्युजिंग वर्ड्स पार्ट 2, पार्ट 1 या सगळ्या गोष्टी आहेत. काही ब्रेन गेम्स आहेत इंग्लिशसाठीच्या. बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी डॅशबोर्डवर. आता हे डॅशबोर्डची एक्स्ट्रा माहिती झाली, एक्स्ट्रा त्याने दिलेली. आता इथं माय टेक्स्टबुकमध्ये आपण जाऊया. माय टेक्स्टबुकमध्ये गेलो आपण. माय टेक्स्टबुकमध्ये गेल्यानंतर काय होते बघा, डायरेक्ट लगेच
आपण जी इयत्ता निवडलेली आहे रजिस्ट्रेशन करताना त्या इयत्तेचे बुक्स किंवा सगळ्याच इयत्तेचे बुक्सची डाटा या ॲपने गोळा करायला किंवा फेचिंग करायला सुरुवात केलेला आहे। आता इथं थोडा वेळ लागू शकतो आणि ही सगळी जी कृती आपण करत आहोत नेटच्या माध्यमातून हे पहिल्यांदाच करावं लागतं। ही सगळी कृती झाल्यानंतर परत कधीही आपल्याला नेटची गरज लागत नाही, हे पालकांनी सुद्धा ध्यानात घ्यावं। जेणेकरून कधी कधी पालक विचार करतात की जर आता या गोष्टीसाठी नेहमी जर इंटरनेटची गरज पडली तर आपल्याकडे तेवढा डाटा प्रत्येक वेळी उपलब्ध असेल का? तर काही काळजी करण्याची गरज नाही। आपल्याला इंटरनेट हे नेहमी लागणार नाही, फक्त सुरुवातीला हे बुक्स डाउनलोड करताना आणि आपले प्रोफाईल वगैरे अपडेट करतानाच फक्त डाटाची गरज असते, इतर वेळी गरज नाही। तर थोड्या वेळ मी व्हिडिओ पॉज करतोय। तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता इथं 100% क्लिअर झालेलं आहे। जे ऑटोमॅटिक टेक्स्टबुक रेडी होत होते, गेटिंग युअर टेक्स्टबुक, आणि आता हा ऑटोमॅटिक लँडस्केप मोडमध्ये गेलेला आहे। आता हा मी फोनसुद्धा आडवा करतो। आता इथं हे आलेलं आहे बघा। आता इथं तुम्ही बघत आहात इंग्लिश बुक क्लास 6, इंग्लिश बालभारती क्लास 6, जिओग्राफी क्लास 6। आता इंग्लिश बुक क्लास 6 याच्यावर आपण क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा हे खाली हा सगळा डाटा दिसतोय तुम्हाला, या कुठं नाही करतो मी, इथे बघा हा खाली सगळा डाटा दिसतोय तुम्हाला। MHM युनिट 6 1, क्लास 6 युनिट 1, क्लास 6 युनिट 2, युनिट 3, युनिट 4 आहेत। तर हे सगळे आपल्याला आता डाउनलोड करावे लागतील एकदाच। पहिल्यांदा या ठिकाणी आपण हे ॲप इन्स्टॉल करताना हे सगळे डाउनलोड करण्यासाठी सिलेक्ट ऑल या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे। सिलेक्ट ऑल झालेले आहेत ते, आणि इथं डाउनलोडवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या डाउनलोड बटनावर मी क्लिक करतो। आता बघा सगळे युनिट डाउनलोड होतील आणि याला वेळ लागणार नाही, हे फास्ट होतात युनिट डाउनलोड। हे बघा हे पहिलं युनिट झालेलं आहे 100%, दुसरं युनिट सुरू झालेलं आहे युनिट 1, पहिले ते इंट्रोडक्शन वगैरे होतं ते डाउनलोड झालं। आता युनिट 1 होतं आहे डाउनलोड, युनिट 4 आहेत एकूण, तर युनिट 4 ही इथे डाउनलोड होतील। ठीक आहे, मी थोडंसं पॉज करतो युनिट 4 डाउनलोड होईपर्यंत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथं युनिट 4 डाउनलोडिंग चालू आहे। मध्यंतरी मी व्हिडिओ थोडासा पॉज केला होता। युनिट 1 2 3 डाउनलोड झालेले आणि शेवटचं युनिट 4 हे डाउनलोड होत आहे आणि डाउनलोड कंप्लीट असा आपल्याला मेसेज आलेला आहे आणि हा मेनू उघडलेला आहे। हा मेनू पहिल्यांदा आपण इथं या ॲरोवर क्लिक करून बंद करूया। आता बघा इथं हे माय इंग्लिश बुक 6 हे फर्स्ट पेज म्हणजे कव्हर पेज म्हणूया आपण, हे तुम्हाला दिसायला लागलेलं आहे इथं, आणि वरती हे सगळे मेनू दिसत आहेत बघा। हे मेनू थोडेसे मी तुम्हाला हायलाइट करतो। हा प्ले मेनू आहे, हा ट्रान्सलेट वर्ड मेनू आहे, नंतर हा पिक्चर डिक्शनरी, त्यानंतर हा प्रोनाउन्सिएशन वर्ड, त्यानंतर आहे इंग्लिश डिक्शनरी, आणि हा आहे स्पेल वर्ड्स। हे 2 मेनू, हे एवढे मेनू आपल्याला वापरता येणार आहे। त्यानंतर अजूनही काही वरच्या बाजूला मेनू आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो। इथं बघा हा महत्त्वाचा मेनू आहे मॅग्निफाय, म्हणजे शब्द मोठा करून पाहता येईल, आणि हा रीडिंग स्पीडचा हा पुढचा मेनू आहे रीडिंग स्पीड, आणि हे 3 डॉट आपण बॅक यायला डॅशबोर्डवर वगैरे आहे तो। तर ठीक आहे, एवढे मेनू आहेत। तर आता आपल्याला हे कसं करायचं बघा। तर इथं वरच्या बाजूला हा या डाव्या कोपऱ्यात इथं हा जो माय टेक्स्टबुक तुम्हाला दिसतोय मेनू आहे बघा, इथं मी गोल केले माय टेक्स्टबुक, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केलात की तुम्ही डाउनलोड केलेले 6वीचे युनिट दिसतील। तर 6वीचे युनिट फर्स्ट आपल्याला समजा पाहिजे वाचायला, तर फर्स्टवर क्लिक करतो मी आणि युनिट 1 खालेले त्याच्यावर परत क्लिक करतो। तर युनिट 1 इथून सुरू झालेले, खाली तुम्हाला या कोपऱ्यात दिसतात पेजेस, त्याचे 1 to 27 त्याचे पेजेस आहेत, आणि जसं जसं आपण वाचून इथे क्लिक करू तसं पुढचं पेज येणार आहे। आता हे जर तुम्ही प्ले केलात, मी मोबाईलचा आवाज थोडासा वाढवतोय, आता हे जर तुम्ही प्ले केलात तर याचा आवाज तुम्हाला काय होणार आहे, येणार आहे। त्यासाठी मी थोडंसं हे प्ले करतो। बघा, स्टडी 201 1.1 सॉंग्स ऑफ हॅपीनेस, ते अक्षर तुम्हाला हायलाइट होताना दिसत आहेत। युअर वे होम। आता 1 मिनिट मी थोडंसं याला पॉज करतो।
Your way home. पॉज करतो आणि आता हे वरती जे मॅग्निफाईंग दिसतंय त्याला मी ऑन करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय परिणाम होते बघा. आता हे मॅग्निफाय आलेलं आहे. हे मॅग्निफाय मी तुम्हाला इथं एका बाजूला रिकाम्या जागेत ठेवतो आणि आता हा प्ले करतो. आता काय होतं बघा, मॅग्निफायकडे लक्ष द्या. At the close of the day. हे बघा, जो शब्द वाचला जातोय तो मॅग्निफाय मध्ये मोठा दिसतोय. आता हे थोडंसं स्पीड आपल्याला जर वाटत असेल ते जास्त आहे तर वरच्या कोपऱ्यामध्ये स्पीड आपण कमी करून विद्यार्थ्यांसाठी वाचन घेऊ शकतो. बघा इथं स्पीड कमी करण्यासाठी तर हा गोल जो आहे तो खाली घेतला तर स्पीड कमी होणार आहे, वरती घेतला तर वाढणार आहे. तर ठीक आहे, मी थोडंसं खाली घेतो, अप्लाय करतो आणि आता परत प्ले करतो. Every mile. बघा आता किती स्लो झालेलं आहे. म्हणजे सरावासाठी असं तुम्ही स्लो करू शकता. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढचा मेनू घेऊया याचा. आता हा जो दुसरा मेनू आहे ट्रान्सलेट वर्ड, तर एखादा शब्द आपल्याला ट्रान्सलेट करायचा असेल, माहिती हवी असेल तर आता तो वर्ड त्या वर्डवर टच करायचं. तो वर्ड सिलेक्ट झालाय बघा, क्लोजवर मी टच केले तो ब्ल्यू झाला. आता मी या ट्रान्सलेट या शब्दावर क्लिक करतो. आता हिंदीमध्ये आलेलं आहे बंद करे, तर ही भाषा आपण बदलू शकतो या एरोवर क्लिक करून. या एरोवर क्लिक करायचं आणि वरती इथं मराठी घ्यायचं. आता बघा बंद करणे, बंद असा त्याचा अर्थ आपल्याला मिळालेला आहे. आता ही भाषा सिलेक्ट झाली. त्यानंतर याच क्लोजचा आपण समजा किंवा दुसरं घेऊया. आता इथं होम शब्द आहे, या होम शब्दाला मी टच केलेला आहे आणि आता हे दुसरा मेनू वापरायचा आपल्याला, पिक्चर डिक्शनरी. तर त्याच्यावर मी क्लिक करतो. हे बघा पिक्चर आलेलं आहे त्याचं. तर पिक्चर डिक्शनरी सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे, तर आता मी हे क्लोज करतो. आता अजून एक शब्द घेतो आणि प्रोनाऊन्सिएशन घेऊया त्याचं. समजा आता मी शब्द कुठला घेतो, ड्राईव्ह हा शब्दावर क्लिक करतो आणि हा जो मेनू आहे प्रोनाउन्स वर्ड याच्यावर आपण क्लिक करूया आणि प्ले करायचं आहे. Drive. Drive. जेवढ्या वेळेला आपल्याला त्याचा उच्चार ऐकायचा आहे तेवढ्या वेळ करू Drive. Drive. आणि क्लोज करायचं आहे. ठीक आहे, आता याच शब्दाचा आपल्याला जर स्पेलिंगसह इथं जो शब्द समजा मी एखादा शब्द सिलेक्ट करतो हा आणि आपल्याला ते जर स्पेल वर्ड्स करायचं तर याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. SHADOWS. shadows. पुन्हा SHADOWS. shadows. तर या पद्धतीने हा सुद्धा आपण ऑप्शन वापरू शकतो. त्यानंतर आता हा सिंगला क्लिक करून ते इंग्लिश डिक्शनरी आपण घेऊया. तर वर्ड नॉट फाउंड येत आहे, थांबा. ठीक आहे, आपण दुसरा घेऊया, एव्हरी घेऊन बघूया इंग्लिश डिक्शनरीला. तर इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ आपल्याला मिळणार आहे, इंग्लिश टू इंग्लिश. तर अशा पद्धतीने हे वरचे मेनू इतके सुंदर आहेत या बाबतीत. आता हा मॅग्निफाय सुद्धा समजलेला आहे, स्पीड समजलेला आहे आणि सगळं पुस्तक हे विद्यार्थी या पद्धतीनं आपल्या मोबाईलवर वाचणार आहे. तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पाल्यासाठी हे हे ॲप डाउनलोड करून घ्यायला हरकत नाही. त्याच्या सूचनासुद्धा तुमच्या शिक्षकांकडून तुम्हाला विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिळणार आहेत. तर अजून एक आपल्याला इथं थोडंसं माहिती घेऊया. इथे या 3 डॉटवर जातो आणि मी बॅक टू डॅशबोर्डवर येतो. डॅशबोर्ड हा असा ओपन होतो उभा. इथं आपल्याला माय टेक्स्टबुकवर जायचं आहे. माय टेक्स्टबुकवर गेल्यानंतर इथं वरती डाउनलोड टेक्स्टबुक हा मेनू दिसतोय बघा, त्याच्यावर आपण टॅप करायचं आहे. इंटरनेट सुरू करावं लागेल त्यासाठी आणि या ठिकाणी आपल्याला हे 2 मेनू दिसतील. हा फिल्टर मेनू, या फिल्टर मेनू आणि डाउनलोड मेनू. तर इथं आता तुम्ही तुमची शंका जी आहे त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे की एखादा शिक्षक किंवा एखादे पालक म्हणतील की माझ्याकडे 2 मुलं आहेत, एक 6वीला आहे आणि एक 4थीला आहे, किंवा एक शिक्षक सुद्धा म्हणजे मी 6वीलाही शिकवतो आणि 4थीलाही शिकवतो, तर मला 4थीचं सुद्धा पाहिजे. तर इथं फिल्टरवर जायचं आहे. आता एक 6वी ॲड आहेच आपल्याकडे, तिथं 6वीला ग्रीन टिक आहे. समजा आता आपल्याला 4थी पाहिजे तर आपण 4थीवर क्लिक करायचं आणि इथं ॲप्लाय आहे बघा वरती, इथं ॲप्लायवर क्लिक करायचं. ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर क्लास 4 आलेला आहे. आता क्लास 4वर इथं क्लिक करायचं, सिलेक्ट ऑल करायचं आणि या हिरव्या डाउनलोडवर क्लिक करायचं. त्याचे युनिट्ससुद्धा डाउनलोड व्हायला सुरू झालेले आहेत. तर या पद्धतीनं आता 4थीचे सगळे युनिट्स डाउनलोड झाल्यानंतर, 4थीचे मला वाटतं एक 6 युनिट्स आहेत, तोपर्यंत मी व्हिडिओ थोडासा पॉज करतो. तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता 4थीचं शेवटचं युनिट डाउनलोड व्हायला सुरू झालेलं आहे. हे सगळं डाउनलोड करतानाच फक्त तुम्ही नेट वापरायचं आहे, नंतर ॲप तुम्ही विदाऊट नेट वापरायचं आहे. आणि पालकांना हे खूप छान वाटणार आहे, कारण तुमची मुलं, पालकांची जी मुलं आहेत
ती मोबाईल घेऊन काहीतरी विचित्र गेम वगैरे खेळत बसतात, नको ते काही बघत बसतात. तर जर हे ॲप जर त्यांच्या मोबाईलमध्ये असेल, हे बघा 4थी डाउनलोड झालेलं आहे, तर हे ॲप जर पालकांच्या मोबाईलमध्ये असेल तर त्यांची मुलं हे ॲप उघडून यामध्ये त्यांचा इंग्रजी अभ्यास आणि इंग्रजी वाचन सुधारू शकणार आहे. तर आता काय करायचं बघा, माय टेक्स्ट बुक याच्यावर क्लिक करायचं आहे. आता इथं 4थी पण आहे आणि 6वी पण आहे. शिक्षक इथं कितीही इयत्तेची पुस्तकं डाउनलोड करू शकतात. फिल्टरमध्ये जाऊन ॲप्लाय करून पुस्तक डाउनलोड करायचं. आता समजा 4थीचं युनिट 3 मध्ये गेलो मी, परत युनिट 3 वर क्लिक केलं. आता बघा 4थीच्या युनिट 5 मध्ये आलेलो आहे मी आणि हे प्ले करतो. 5 change 1. आता हे असं का झालेलं आहे, तर स्पीड मी खूप कमी केलेलं आहे. तर स्पीड थोडंसं वाढवाय, तर स्पीड रीडिंग स्पीडवर जायचं आहे आपल्याला. थोडंसं वरती घेऊया, त्यानंतर ॲप्लाय करतो मी आणि परत प्ले करतो. Listen. थोडासा स्पीड वाढलेला आहे. आता हे आपण पूर्ण परत बघायला नको. सगळे मेनू हे सगळे वरचे मी सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी, पालक, शिक्षक मित्रांनो, या पद्धतीने ॲपची माहिती तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. हे ॲप डाउनलोड करा आणि आपलं इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांना सुद्धा या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्याची इंग्रजी विषयाची प्रगती करायला हे ॲप खूप उपयुक्त ठरणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.